नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर तुम्ही सुरुवातीला जसं फोटो पाहिला तसा मी आज केक बनवत आहे। तर हा केक होता 2 टायरचा केक, पण 2 टायर केकमध्ये याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत स्टँड ठेवणार आहोत। तर हा केक आहे डच चॉकलेटचा। तर आपण जो डाऊनला ठेवणार आहोत त्याचं पहिले क्रम्बल कोट करून घेते मी। तर सोकिंगसाठी यूज केलं मी शुगर सिरप, फिलिंगमध्ये यूज केलेले गनाश आणि चोको चिप्स आणि क्रम्बल कोट केलेले आपण डच क्रीमने। तसंच सेम आपण जो वरती ठेवणार आहोत टॉपला त्याचंही आपण शुगर सिरपने सोकिंग करणार आहे आणि नंतर मग याच्यामध्ये फिलिंगमध्ये यूज करणार आहे गनाश आणि चोको चिप्स आणि आपण याला डच क्रीमनेच क्रम्बल कोट करणार आहोत। तर माझे जे चॉकलेट जे ऑर्डरचे केक्स असतात ते मी क्रम्बल कोट करते डच क्रीमनेच। तर त्यामुळे ह्यांचं जी टेस्ट असते ती खूप छान इनहॅन्स होते आणि चॉकलेट केकला कधी पण डच क्रीमच यूज करायची। काही जण व्हाईट क्रीम यूज करतात आणि फक्त गनाश फिलिंगमध्ये यूज करतात, तर तेवढी टेस्ट येत नाही चॉकलेट केकला। तर चॉकलेट केकला जर तुम्ही डच क्रीमने जर करत असाल क्रम्बल कोट तर टेस्ट खूप छान इनहॅन्स होते। तर माझे असे दोन्ही स्पॉन्ज तयार झालेले आहेत। डच क्रीमने मी क्रम्बल कोट करून घेतले त्यांना आणि सेट करायला ठेवून दिले फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटासाठी। आणि जो आपण आता डाऊनला ठेवणार आहोत त्याचं आपण फायनल कोटिंग करणार आहोत। पिंक कलरची क्रीम यूज करणार आहे, पण त्याआधी मी यामध्ये 3-4 डॉबल्स असे केकच्या साईजचे तुकडे करून घेतलेले आणि ते असे त्यामध्ये इन्सर्ट करून घेतले आणि त्यानंतर मी आउटरला लावून घेतले पॅलेट नाईफच्या साहाय्याने पिंक कलरची क्रीम। माझ्या कस्टमरने ही डिझाईन जी सिलेक्ट केलेली होती ती माझ्या केकच्या डिझाईन्समधलीच आहे। तर मी केक बनवलेला होता व्हाईट क्रीमचा, तसंच त्यांना पिंक कलरचा हवा होता आणि त्यामध्ये मी गोल्ड आणि व्हाईट फॉक्स बॉल यूज केलेत। त्यांना यामध्ये असे 4 कलरचे वेगवेगळे फॉक्स बॉल पाहिजे होते, पिंक कलर, ब्ल्यू कलर, असे ओंबेरा कलरचे असे बॉल्स हवे होते। तर मी तुम्हाला साईडला फोटो दाखवेनच, मी माझ्या याच्यामधला त्यांनी सिलेक्ट केलेला आहे डिझाईन्समधला तसंच बनवायचा होता। तर आपण आता हे आपला डाऊनचा जो केक आहे त्याचा क्रम्बल कोट रेडी झालेला आहे, फायनल कोटही रेडी झाला आहे। आता आपण त्याला ठेवून देऊ साईडला फ्रीजमध्ये सेट करायला थोडा वेळ आणि आता जो टॉपला ठेवणार आहे त्यालाही आपण पिंक कलरचंच क्रीमने प्लेन फिनिशिंग करणार आहे। तर प्लेन फिनिशिंग करण्यासाठी मी याला पहिलं पॅलेट नाईफच्या साहाय्याने पूर्ण केकला कवरिंग करून घेतले क्रीमने। नंतर मी याला स्क्रॅपरच्या साहाय्याने प्लेन फिनिशिंग करून घेतलेली आहे आणि एक्सेस क्रीम काढून घेतली आणि टॉपला पण मी स्विरल पॅटर्न करून घेतलं आहे। स्विरल पॅटर्नला मी सहसा चमच्याचा यूज करते कारण चमच्याने खूप छान वरती स्विरल पॅटर्न येतं। तर आता आपण याचं जे डेकोरेशन आहे ते तयार करतोय। तर असं मी हा स्टँड तयार करून घेतला। मी आधी एक व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे मी कसा स्टँड तयार करून घेते। तो स्टँडला फक्त आपलं जे LED लाईट असतात त्या लावून घेतल्यात आणि फ्लावर्स लावून घेतलेत। ते असे फॉक्स बॉल असे एक साईडला लावून घेतले, एक साईडला करून घेतले ड्रिपिंग आपण कॉपरची आणि वरती स्टँड ठेवून घेतला आणि वरती आपला जो छोटा बेस आहे तो ठेवून घेतला आणि स्टँड ठेवायच्या आधी मी त्यावरती लावून घेतलेला आहे बटर पेपरचा केकच्या साईजचा राऊंड कट करून आणि त्यावरती ठेवला आहे आणि नंतर स्टँड ठेवला आणि मग स्टँडवरती आपला दुसरा केक ठेवला आहे। तर आपला केक रेडी झाला आहे। तुम्हाला कसं वाटला केक आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला पुन्हा भेटूया आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।